आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा नावावर सखोल चर्चा करणार आहोत, जे ऐकल्यावर लोकांच्या मनात एकाच वेळी अनेक परस्परविरोधी प्रतिमा उभ्या राहतात. हो, एक क्रांतिकारक, एक कैदी, एक समाजसुधारक. आणि एक कट्टर विचारवंत. अगदी. ही सगळी रूपं आहेत विनायक दामोदर सावरकर यांची, ज्यांना काही जण वीर म्हणतात तर काही जण वादग्रस्त मानतात. आपल्याकडे त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रकाश टाकणारे काही संदर्भ आहेत. आणि हे संदर्भ वाचताना एक गोष्ट स्पष्ट होते की सावरकरांना समजून घेणं म्हणजे काही एका सरळ रेषेतला प्रवास नाहीये. बरोबर. हा एका गुंतागुंतीच्या अनेक वळणं असलेल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आहे. आणि आज आपला उद्देश हाच आहे. सावरकर एकच व्यक्ती होते की त्यांच्यात अनेक व्यक्तिमत्व दडलेली होती. म्हणजे बघा, लंडनमध्ये ब्रिटिशांविरुद्ध आग ओकणारा तरुण, आणि अंदमानात देयेचा अर्ज लिहिणारा कैदी, हो, आणि रत्नागिरीत जातीभेदाविरुद्ध लढणारा सुधारक, आणि त्याचवेळी हिंदुत्व या शब्दाला एक राजकीय ओळख देणारा विचारवंत. हे सगळं एकाच माणसाच्या आयुष्यात कसं बसतं? चला, या गुंतागुंतीच्या प्रवासाचे एक एक पदर उलगडून पाहूया. सुरुवात त्यांच्या लहानपणापासून करूया. 1883 मध्ये नाशिकजवळच्या भगूर गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्यावर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार झाले होते असं आपण वाचतो. पण ही देशभक्ती नेमकी कोणत्या प्रकारची होती? हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण त्या काळात काँग्रेसचं मवाळ राजकारण सुरू होतं. म्हणजे अर्ज विनंत्या करून हक्क मिळवण्याचे प्रयत्न. हो. पण सावरकरांवर प्रभाव होता तो चापेतर बंधूंसारख्या क्रांतिकारकांचा, ज्याने पुण्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेने त्यांच्या कोवळ्या मनावर खूप खोल परिणाम झाला. अच्छा. त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी देवीसमोर सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली होती. ही केवळ एक भावनिक प्रतिक्रिया नव्हती, तर एका विचारधारेची ती सुरुवात होती. म्हणजे विद्यार्थी दशेतच त्यांची दिशा ठरलेली होती. त्यांनी मित्रमेळा नावाची एक काय म्हणतात त्याला, गुप्त संघटनाही स्थापन केली होती. हो जी, पुढे अभिनव भारत म्हणून ओळखली जाऊ लागली. हो. आणि ही संघटना म्हणजे केवळ एकत्र येऊन चर्चा करण्यापुरती मर्यादित नव्हती. नाही का? नाही, तिचा उद्देश स्पष्ट होता. सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. आणि मग जेव्हा ते कायद्याच्या शिक्षणासाठी लंडनला गेले, तेव्हा हा विचार जागतिक पातळीवर पोहोचला. इंडिया हाऊसमध्ये. अगदी. ते लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये दाखल झाले, जे त्यावेळी भारतीय क्रांतिकारकांचे एक मोठं केंद्र बनलं होतं. आणि तिथेच त्यांच्यातला क्रांतिकारक आणि विचारवंत खऱ्या अर्थाने बहरवा. पण मला वाटतं त्यांचं सर्वात मोठं काम ठरलं ते 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक. निसंशयपणे. तोपर्यंत 1857च्या उठावाला ब्रिटिश केवळ शिपायांचे बंड किंवा गदर म्हणत होते. हो, भारतीयांना कमी लेखण्याची ती एक राजकीय खेळी होती. बरोबर. सावरकरांनी ब्रिटिश दस्तऐवजांचाच अभ्यास करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की तो केवळ शिपायांचा असंतोष नव्हता, तर तो होता भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध. या पुस्तकाची गोष्टच खूप रंजक आहे. ते प्रकाशित होण्याआधीच ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली होती. अगदी बरोबर. ते इतकं स्फोटक मानलं गेलं होतं की मूळ मराठीत लिहिलेलं हे पुस्तक भारतात छापताच आलं नाही. मग ते कसं छापलं? ते गुप्तपणे हॉलंडमध्ये छापलं गेलं आणि पुस्तकाचं कव्हर बदलून जसं काही ते एखादं प्रसिद्ध रोमांजो आहे अशा प्रकारे ते भारतात पाठवलं गेलं. अरे वा. या एका पुस्तकाने वैचारिक क्षेत्रात मोठी खळबळ माजवली. भगतसिंग यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरलं. पण या सगळ्या क्रांतिकारी कार्यामुळे ते ब्रिटिश सरकारच्या नजरेत आले आणि अखेर 1910 मध्ये त्यांना अटक झाली. आणि मग सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला सर्वात खडतर काळ, काळ्या पाण्याची शिक्षा. हो, त्यांना 2 जन्मठेपेची म्हणजे तब्बल 50 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्या तुरुंगाबद्दल आपण खूप ऐकलं आहे. हो, त्याची रचनाच अशी होती की कैद्याने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जावं. एकांत कोठडी, कोलू ओढण्यासारखी कठोर कामं आणि सततचा अपमान या सगळ्या अनुभवाने त्यांचा पुढील आयुष्याला आणि विचारांना एक वेगळा आकार दिला. आणि इथेच तो मुद्दा येतो जो सावरकरांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि वादग्रस्त विषय आहे, त्यांचे दयेचे अर्ज. जर ते इतके कट्टर क्रांतिकारक होते ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं, तर मग त्यांनी ब्रिटिशांकडे माफी का मागितली? हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. हे त्यांच्या वीर या प्रतिमेशी जुळत नाही. हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे आणि यावर 2 टोकाची भूमिका घेतल्या जातात. त्यांचे समर्थक म्हणतात की हा एक धोरणात्मक डाव होता. धोरणात्मक डाव?
म्हणजे तुरुंगात सडून मरण्यापेक्षा बाहेर येऊन पुन्हा देशासाठी काम करणं जास्त महत्वाचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज जसे औरंगजेबाच्या कैदेतून सुटले तशीच ही एक राजकीय खेळी होती असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. त्यांच्या मते अर्जात वापरलेली भाषा ही त्या काळातली एक औपचारिक कायदेशीर भाषा होती, शरणागती नव्हे. आणि दुसरी बाजू काय म्हणते? त्यांचे टीकाकार याला सरळ सरळ शरणागती मानतात. ते म्हणतात की तुरुंगातील हाल अपेष्टांना कंटाळून सावरकरांनी माफी मागितली आणि ब्रिटिशांची सेवा करण्याचं वचन दिलं. बापरे. हो, या अर्जांमुळे त्यांची क्रांतीची धार बोथट झाली आणि त्यांनी ब्रिटिशांशी तडजोड केली असा आरोप केला जातो. म्हणजे हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा राहिलाय. अगदी. दोन्ही बाजूंचे आपापले युक्तिवाद आहेत आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे दोन्ही बाजू आजही आपली मतं मांडतात. याच तुरुंगवासाच्या काळात त्यांच्या विचारांना एक नवीन दिशा मिळाली असं दिसतं. इथेच हिंदुत्व या संकल्पनेचा जन्म झाला. हो, 1923 मध्ये त्यांनी हिंदुत्व हू इज अ हिंदू हे पुस्तक लिहिलं आणि त्यात त्यांनी हिंदू शब्दाची एक नवी व्याख्या केली. जी केवळ धार्मिक नव्हती. नाही, अजिबात नाही. ती राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक होती. त्यातली सर्वात महत्वाची संकल्पना होती पितृभूमी आणि पुण्यभूमीची. ती जरा सोपी करून सांगाल का? नक्कीच. त्यांच्या मते ज्याची पितृभूमी म्हणजे फादरलँड आणि पुण्यभूमी म्हणजे होली लँड दोन्ही भारत आहे तोच हिंदू. एक मिनिट. म्हणजे या व्याख्येनुसार शीख, जैन, बौद्ध हे हिंदू ठरतात कारण त्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारतच आहे. बरोबर. पण मग मुस्लिम आणि ख्रिश्चन या व्याख्येत बसत नाहीत कारण त्यांची पुण्यभूमी भारताबाहेर आहे. बरोबर. अगदी बरोबर. इथेच त्यांच्या विचारांमधला खरा गाभा दिसतो. त्यांचे समर्थक म्हणतात की त्या काळात खिलाफत चळवळीमुळे मुस्लिमांची धार्मिक ओळख प्रखर होत होती आणि विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी एका समान राष्ट्रीय ओळखीची गरज होती. ती ओळख म्हणजे हिंदुत्व. पण टीकाकार यावर आक्षेप घेतात की या व्याख्येने नकळतपणे देशाची वैचारिक फाळणी केली. हो, यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला बाहेरचे मांडण्याची वृत्ती वाढीस लागली असा आरोप होतो. हाच तो वैचारिक संघर्ष आहे जो आजही सुरू आहे. खरंय. इथे आपल्याला हे समजून घ्यायला हवं की सावरकरांसाठी हिंदुत्व हे ध्येय नव्हतं, तर विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून एक आधुनिक आणि सशक्त राष्ट्र घडवण्याचं एक साधन होतं. हा फरक खूप महत्वाचा आहे. पण तुरुंगातून सुटल्यावर त्यांचं राजकारण फक्त हिंदुत्व या संकल्पनेपुरतं मर्यादित नव्हतं. बरोबर. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल खूप कमी बोललं जातं. हो, आणि तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी सामाजिक सुधारणेचं मोठं काम केलं. अस्पृश्यता निवारणासाठी जोरदार मोहीम चालवली. सहभोजन वगैरे? हो, सहभोजन म्हणजे सर्व जातीच्या लोकांनी एकत्र बसून जेवणं यांसारखे कार्यक्रम आयोजित केले. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केले. आणि त्यांनी रत्नागिरीत पतितपावन मंदिर उभारलं जिथे कोणत्याही जातीच्या व्यक्तीला प्रवेश होता. हे त्या काळात खूपच क्रांतिकारी पाऊल होतं, नाही का? तेवर ठाम राहिले. हं. आता इथे एक गोष्ट ऐकून तर अनेकांना धक्काच बसेल. कोणती? ज्या माणसाने हिंदुत्व या शब्दाला राजकीय ओळख दिली तो माणूस स्वतः देव मानत नव्हता. ते एक तर्कनिष्ठ आणि नास्तिक होते. काय सांगताय? हे ऐकून तर मी गोंधळलोच आहे. म्हणजे ते स्वतः पूजा अर्चा, कर्मकांड यावर विश्वास ठेवत नव्हते? अजिबात नाही. मग हे त्यांनी त्यांच्या अनुयायांना कसं पटवून दिलं असेल? कारण हे तर पूर्णपणे दोन वेगळे टोक आहेत. इथेच त्यांच्या विचारांमधली गुंतागुंत पुन्हा एकदा समोर येते. त्यांच्यासाठी हिंदुत्व ही एक राजकीय आणि सांस्कृतिक ओळख होती, धार्मिक श्रद्धा नव्हती. अच्छा. त्यांनी नेहमीच विज्ञान आणि तर्काला महत्त्व दिलं. यंत्र हेच देव असं ते म्हणायचे. गाय ही एक उपयुक्त पशु आहे, तिला माता किंवा देवता मानण्याची गरज नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणजे एकाच वेळी ते हिंदू समाजाच्या एकीकरणाबद्दल बोलत होते आणि त्याच वेळी त्या समाजातील पारंपरिक धार्मिक कल्पनांना आव्हान देत होते. अविश्वसनीय आहे. खरंय. मग त्यांच्या आयुष्यातील शेवटचे वाद कोणते होते? यात मुख्यत्वे 2 वाद येतात. एक म्हणजे महात्मा गांधींसोबतचे त्यांचे तीव्र वैचारिक मतभेद. अहिंसेच्या मुद्द्यावरून? हो, गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाला सावरकरांनी नेहमीच विरोध केला. त्यांच्या मते अहिंसा हे ध्येय असू शकत नाही, ते फक्त एक साधन असू शकतं. आणि दुसरा आणि सर्वात गंभीर आरोप महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागाचा. हो, या आरोपाखाली त्यांना अटकही झाली होती, नाही का? झाली होती. नथुराम गोडसे हा गांधीजींचा मारेकरी काही काळ हिंदू महासभेत सक्रिय होता आणि सावरकरांना आपला गुरु मानत होता.
याच आधारावर त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण या खटल्याचा निकाल काय लागला? खटल्याच्या अखेरीस त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. पण या आरोपामुळे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर एक कायमचा डाग लागला. तर मग आज आपण सावरकरांकडे कसं पाहायचं? एकीकडे सागरा प्राण तळमळला लिहिणारा कवी, भिंतींवर खिळयांनी महाकाव्य लिहिणारा प्रतिभावंत, तर दुसरीकडे दयेचे अर्ज लिहिणारा कैदी, एकीकडे जातीभेद निर्मूलनासाठी झटणारा समाजसुधारक. तर दुसरीकडे ज्यांच्या विचारधारेमुळे सामाजिक दरी वाढल्याचा आरोप होतो असे नेते. आणि म्हणूनच त्यांचा वारसा इतका गुंतागुंतीचा आहे. त्यांच्याकडे पाहण्याचे जणू दोनच चष्मे उपलब्ध आहेत, एक भक्तीचा आणि दुसरा द्वेषाचा. अगदी. दोन्ही बाजू आपापल्या सोयीनुसार त्यांच्या आयुष्यातील काही घटना निवडतात आणि एक चित्र उभं करतात. एक गट त्यांना निर्भीड देशभक्त मानतो, तर दुसरा गट त्यांना जातीयवादी आणि विभाजनवादी नेते मानतो. पण या दोन्ही टोकांच्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन त्यांना वस्तुनिष्ठपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काय दिसतं? तर एक असा माणूस दिसतो ज्याच्या विचारांनी भारतीय राजकारणाची दिशा बदलली. त्यांचे काही विचार आजच्या काळातही समर्पक वाटू शकतात, तर काही विचारांवर गंभीर आक्षेप घेतले जाऊ शकतात. पण एक गोष्ट नाकारता येत नाही. कोणती? की भारतीय राष्ट्रवाद आणि राजकीय विचारांवर त्यांचा खोलवर प्रभाव पडला आहे. त्यांच्या विचारांची चिकित्सा करणे, मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक, हे भारतीय राजकीय इतिहासाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. आज आपण विनायक दामोदर सावरकरांच्या आयुष्याच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. लंडनमधील एक क्रांतिकारक, काळ्या पाण्यातील एक कैदी, हिंदुत्वाचे विचारवंत, एक तर्कनिष्ठ समाजसुधारक आणि अनेक वादांच्या केंद्रस्थानी असलेले एक व्यक्तिमत्व. या सगळ्या चर्चेतून एक मूलभूत प्रश्न समोर येतो असं मला वाटतं. सावरकरांनी विज्ञानाला आणि तर्काला सर्वोच्च स्थान दिलं, पण त्याचवेळी त्यांनी समाजाला एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व या सांस्कृतिक राष्ट्रीय ओळखीचा आधार घेतला. आजच्या 21व्या शतकात जिथे जग वेगाने बदलत आहे, तिथे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. एखाद्या समाजाने आपली जुनी सांस्कृतिक ओळख जपत असताना वैज्ञानिक प्रगती आणि तर्कनिष्ठ विचारांशी सुसंगती कशी साधावी, या दोन्हीमध्ये संतुलन साधणं शक्य आहे का, की हा एक न संपणारा संघर्ष आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.